आज बनवला होता मी कुरकुरीत असा साबुदाणा वडा। हे वडे वरच्या साईडने छान कुरकुरीत होतात आणि आतून एकदम मऊ पोकळ होतात। अशा पद्धतीने बनवून बघा। त्याच्यासाठी 1 वाटी भिजवलेला साबुदाणा घेतला आहे, त्याच्यात मध्यम आकाराचे 2 बटाटे उकडलेले खिसून घातलेत, शेंगदाण्याचं कूट घातलं जाडसर आणि थोडंसं बारीक असं मिक्स घातले आणि नंतर हिरवी मिरचीचे तुकडे घातले, चवीनुसार मीठ घातलं, याच्यामध्ये जिरंसुद्धा घालू शकता। छान मिक्स करून घेतलं। साबुदाणा वडा बनवते वेळी मी शक्यतो बटाटा खिसूनच घालते, त्याच्यामुळे वडे तळते वेळी किंवा बनवते वेळी तुटत नाहीत, छान एकजीव मिश्रण होतं म्हणून। वडे छान थापून घेतले। वडेसुद्धा मी खूप जास्त पातळ थापत नाही, थोडेसे जाडसर ठेवायचे, छान फुगतात ते आणि आतल्या साईडने पोकळ होतात मस्त। तर वडे थापून घेतल्यानंतर मस्त लालसर रंगावरती तळून घेतलेले आहेत। वरच्या साईडने कुरकुरीत होतात आणि आतल्या साईडने छान नरम होतात। आता आषाढी एकादशीसुद्धा येत आहे, तेव्हा अशा पद्धतीने हे साबुदाणा वडे तुम्ही एकादशीला बनवू शकता।